नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. सहकारी साखर कारखान्यांमध्ये देशभरात नावलौकिक मिळवलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या 21 पैकी 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून 4 जागांसाठी शनिवारी 15 तारखेला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. मराठवाड्यासह राज्यातील केसर आंब्याचा हंगाम यंदा 15 दिवस लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. मध्यंतरी मोहराचा कालावधी लांबल्यानं हा परिणाम झाला असल्याची माहिती आंबा तज्ज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी दिली. राज्यातील 124 कापूस खरेदी केंद्रांवर सुमारे 1.4 कोटी क्विंटल कापूस खरेदी केलाय. तसेच शेतकऱ्यांना 9,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चुकारा म्हणून दिली असल्याची माहिती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली. राज्यातील हस्तबहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. महिन्याभरात डाळिंबाच्या विक्रीला गती येणार असून हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. सध्या डाळिंबाला प्रति किलो 100 रुपयांपासून 175 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 3रा प्रकल्प सातवे येथे तर 4था प्रकल्प आळते येथे कार्यान्वित झालाय. या दोन्ही प्रकल्पांची यशस्वी चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यात कार्यान्वित प्रकल्पांची एकूण संख्या 4 इतकी झाली आहे. या 4 प्रकल्पांतून एकूण 5,249 शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यात गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी हजारो हेक्टर क्षेत्र आहे. याला प्रशासकीय मान्यता द्या अशी सूचना स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी दिली. उन्हाळा सुरू झाल्यानं जालना बाजारात कैरी विक्रीसाठी दाखल झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे जालना बाजारात कैरीला मागणी वाढली असून कैरीची आवक सध्या बाजारात कमी आहे. त्यामुळे कैरीचे भाव वाढले असून साधारण 70 ते 80 रुपये प्रति किलो या भावानं जालना बाजारात कैरीची विक्री होते. बाजारात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कैरी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. जालना तालुक्यातील उटवड येथील शेतकऱ्यांचा कांदा बियाणे पिकाच्या लागवडीकडे वाढता कल दिसतोय. पारंपरिक शेतीला फाटा देत उटवड येथील शेतकऱ्यांनी कांदा बियाणे पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पुरेशी सिंचनाची सुविधा आणि सौर ऊर्जा पॅनलमुळे पिकाला पाणी देण्यास मदत होत असल्याने उटवड येथील शेतकऱ्यांनी कांदा बियाणे शेतीचा मार्ग निवडलाय. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या बातमीचा कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.